मध्ये ऱ्हस्व ई म्हणजे छोटी ई मिळाल्यानंतर पहिली वेलांटी तयार होते. व्यंजनाला आपण पहिली वेलांटी लावतो या बाजूला. आणि हा पहिला शब्द आपण बघतो चिरंतन. चिरंतन म्हणजे नष्ट न होणारा, पुसला न जाणारा, कायम राहणारा, त्याला चिरंतन म्हणतात. हा 4 अक्षरी शब्द पाहिला आपण. पुढचा आपण पाहूया शब्द 5 अक्षरी. चिमण चारा म्हणजे चिमणीला जो आवडतं ते गवत एक प्रकारचं असतं, त्याला म्हणतात, विशिष्ट प्रकारचं, त्याला म्हणतात चिमण चारा. चिमण चारा नंतर आपण बघूया अजून एक शब्द, तो म्हणजे चिखल. मातीमध्ये पाणी पडतं तेव्हा चिखल तयार होतं. पाऊस पडतो मातीवर तेव्हा चिखल तयार होतो. त्याच्यानंतर पुढचा आपण शब्द पाहूया, तो म्हणजे आहे चिकट. चिकट म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला घट्ट धरून राहते तेव्हा म्हणतात चिकट. डिंक वापरतो आपण त्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे तो चिवट, म्हणजे जी तुटत नाही त्या गोष्टीला म्हणतात चिवट. त्याच्यानंतर एक छोटासा बारीक किडा असतो जो आपल्या पिकलेल्या केळ्यांवर फळांवर येतो, त्याला म्हणतात चिलटं असतात बरीचशी, चिलट. त्याच्यानंतर आपण बघूया एक शब्द काना असलेला, डाला काना, डला काना आहे इथे, चिवडा. आपण जो पोह्याचा किंवा चुरमुऱ्याचा खातो तो चिवडा, तिखट असतो. त्याच्यानंतर आपण एक शब्द पाहूया, तो म्हणजे चिमणा. चिमणीमधला चिमणा. आता प्रदूषणामुळे झाडं कमी झाल्यामुळे कमी आहेत चिमण्या, पण हा चिमणा, त्याचा तो चिमण चारा, चिमणीचा. त्याच्यानंतर आपण अजून एक शब्द पाहूया, म्हणजे आपण ऊसाचा रस जेव्हा काढून घेतो तेव्हा जे उरतं त्याला म्हणतात चिपाड. एखादा मनुष्य अगदी त्यातलं सत्व बारीक झाला खूप, त्याच्यात काही शक्ती नाही असं वाटतं तेव्हा चिपाड झालं तुझं असं म्हणतात. तर आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे चिमटा. आपण एखादी गोष्ट उचलायला वापरतो तो चिमटा किंवा पकड.